हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रीडाविषयक चालू घडामोडीमधील भाग 4 आपण या ठिकाणी बघणार आहोत. यापूर्वीचे भाग आपण क्रीडाविषयक चालू घडामोडी या प्लेलिस्टमध्ये जोडण्यात आलेले देखील आहेत. केंद्रप्रमुख परीक्षेची जी प्लेलिस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आणि त्यामध्ये हे सर्व व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. काही व्हिडिओ यामधील जे आहेत हे मेंबरशिप लोकांसाठीच आहेत. त्यामुळे ज्यांनी कोणी मेंबरशिप केलेली नसेल त्यांनी जॉईन व्हा आणि स्पेसिफिक अभ्यासासाठी किंवा टार्गेट ओरिएंटेड क्वेश्चन्स एक्झाम रिलेटेड जर पाहिजे असतील तर त्यामध्ये आपणास ते संबंधित व्हिडिओ पाहायला देखील मिळतील. ठीक आहे, तर यामधील आपण 15 क्वेश्चन्स बघणार आहोत. नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रत्येक क्वेश्चनमधून 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला तयार होताना दिसतील आणि ते नोट डाऊन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, म्हणजे आपण फापट पसारा 25, 40, 50, 150 प्रश्न असं सांगणार नाही आहेत, परंतु 15च प्रश्नांमधून तुमच्या ॲक्युरेट 45 किंवा 30 क्वेश्चन्सची तयारी होईल अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, एक वेगळाच आनंद आपण स्वतः ज्यावेळेस डिवोट करतो त्यावेळेस ते होत असतो आणि त्याचं आपल्याला फायदासुद्धा होत असतो. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपण बघूया. यामध्ये डी गुकेश हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पर्याय खाली दिलेले आहेत. त्यामध्ये डी गुकेश हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. 18व्या वर्षी दुसरा भारतीय म्हणून जगविख्यात झालेला आहे. पहिला विश्वनाथन आनंद आहे आणि दुसरा 18व्या वर्षी हा डी गुकेश या ठिकाणी सिंगापूरमध्ये डिसेंबर 2024मध्ये ज्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धा झालेल्या होत्या त्यामध्ये चीनच्या डिंग लिरेनला, नाव पुन्हा एकदा सांगतो मी, डिंग लिरेनला त्या ठिकाणी डी गुकेशने हरवलं होतं. मग या जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2024च्या सिंगापूर या ठिकाणी झालेल्या होत्या. ठीक आहे, तर संबंधित ज्या काही मी आता माहिती सांगितलेल्या आहेत तेवढ्या माहिती तुम्ही या ठिकाणी, मी तर काय ॲज पॉसिबल नाही आहे या ठिकाणी लिहिणं, परंतु तुमच्या नोट्समध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून या गोष्टी लिहू शकता. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया. ICCचे मुख्यालय कोठे आहे? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. ICCचे मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. आता ICCचं मुख्यालय घेण्याचं कारण म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी ICCच्या पदावरती बिनविरोधपणे निवडून आलेले जय शहा हे सर्वात युवा असलेले अध्यक्ष जय शहा हे आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती त्यामुळे या ठिकाणी घेतलेली आहे. 35 वर्षाचे जय शहा या ठिकाणी ICCचे अध्यक्ष झालेले आहेत. यापूर्वी ते BCCIचे सचिव होते. प्रश्न पुढचा घेऊया. दुबई स्पोर्ट कौन्सिलचे दूत म्हणून कोणत्या माजी क्रिकेटपटूची निवड झाली? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत खाली. यामधील उत्तर हरभजन सिंग आहे. हरभजन सिंग सोबत सानिया मिर्झा या 2 खेळाडूंना या ठिकाणी दुबई स्पोर्ट कौन्सिलचे दूत म्हणून निवडण्यात आलेला आहे. हरभजन सिंग हे माजी क्रिकेटपटू आहेत, तर सानिया मिर्झा यांचा क्रीडा प्रकार कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. सानिया मिर्झा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर यामध्ये बघा, ऋषभ पंत एक पर्याय दिलेला आहे. तर ऋषभ पंत हा सर्वात IPL सीझन 2025मधील महागडा खेळाडू म्हणून लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. आता याच्यावरही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता तुम्ही की ऋषभ पंतवर किती रुपयाची बोली लागली होती IPL 2025मध्ये, म्हणजे त्याचं सिलेक्शन होताना त्या खेळाडूला महागडा खेळाडू म्हणून ओळखलं आणि हा खेळाडू किती रुपये घेऊन त्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी बघायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे कमेंटमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोणत्या देशानं जिंकली? नक्कीच ऑब्व्हियसली भारताने जिंकलेली आहे. ही 3ऱ्या वेळेस जिंकलेली आहे. 2016मध्ये सुद्धा पहिल्या वेळेस जिंकली, त्यानंतर 7 वर्षानंतर 2023मध्ये जिंकली आणि आता 2024मध्ये सुद्धा, म्हणजे 2023 आणि 24 सलग या ठिकाणी महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे. चीनला हरवलेला आहे. राजगीर बिहारमधील ठिकाण आहे, या ठिकाणी त्या पार पडलेल्या होत्या. कधीकधी आपल्याला ही चॅम्पियन्स जी ट्रॉफी आहे किंवा ही जी स्पर्धा आहे ही कुठे झाली असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे, तर बिहारमध्ये या महिलांच्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पुरुष हॉकी संबंधितच असणार आहे, त्यामुळं व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा
आणि जे जुनेच असतील त्यांनी चॅनल इतरांना शेअर देखील करा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किती वर्षानंतर होतात? आता अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, जनरल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन आहे. 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत असतात. 2026च्या ग्लासगो येथे पार पडणार आहेत. आता ग्लासगो हे ठिकाण स्कॉटलंड या ठिकाणी आहे. 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026, जुलै ते ऑगस्ट 2026मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या 2026मध्ये स्कॉटलंड येथे पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्यात आलेला खेळ खालीलपैकी कोणता नाही? आता हा मुद्दामून प्रश्न आपण घेतलेला आहे. परीक्षेमध्ये कधीकधी तुम्हाला येत असलेल्या प्रश्नाचं उत्तर चुकवण्यासाठी अशा पद्धतीचा क्वेश्चन दिला जातो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्यात आलेला खेळ कोणता? आपण नाही पुढचं वाचतच नाही, बरोबर. आणि हे नेमकं कुठंतरी पॅरेग्राफ कट होऊन खालच्या लाईनमध्ये आलेलं असतं आणि त्याला थोडं बोल्ड केलेलं असतं. आपल्याला ते घरी आल्यावर दिसतं, परीक्षेमध्ये दिसतच नाही बऱ्याच जणांना. तर त्यामुळं नंतर पुन्हा कपाळाला हात लावून घेतो, अरे यार हे नाही होतं इथं म्हणून, बरोबर. हे असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थितपणे एक सराव देखील व्हावा म्हणून असा प्रश्न टाकलेला आहे. कारण बऱ्याचशा आता परीक्षा ज्या आहेत ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्यात आलेला खेळ कोणता नाही हे लक्षात घ्या. या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि जलतरण, मग त्यात पॅरा जलतरण असेल किंवा पॅरा ॲथलेटिक्स असेल, हे अनिवार्य आहेत. क्रिकेट वगळण्यात आलेलं आहे, बॅडमिंटन वगळण्यात आलेलं आहे, हॉकी वगळण्यात आलेलं आहे. पुन्हा नावाजलेलं कुस्ती असेल, रग्बी असेल, माउंट बायकिंग असेल, स्क्वॅश असेल, व्हॉलीबॉल असेल, डायव्हिंग असेल, या सगळ्या गोष्टी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्यात आलेल्या आहेत, ज्या स्कॉटलंड येथे ग्लासगो येथे होणार आहेत 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026मध्ये. तर हे असं वगळण्याचा अधिकार कोणाला असतो, असं जर थोडंसं एक डीपली क्वेश्चन जर आपण विचारात घेतला, परीक्षेत तर काय येणार नाही पण विचारात जर घेतला, तर जो ऑर्गनायझर असतो किंवा जो आयोजक असतो या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणाचा किंवा ज्याच्याकडे हे खेळ होणार आहेत त्याच्या मनावरती किंवा त्याच्या अनुषंगाने हे खेळ त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात आणि काही खेळ वगळण्यात आलेले असतात. परंतु त्यामध्ये ॲथलेटिक्स असेल, पॅरा ॲथलेटिक्स असेल, जलतरण असेल, पॅरा जलतरण असेल, हे मात्र त्या ठिकाणी वगळण्यात येत नाही, हे अनिवार्य आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बॅलन डी'ऑर पुरस्कार हा कोणामार्फत दिला जातो? आता बॅलन डी'ऑर पुरस्कार जो आहे हा फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे देण्यात येत असतो. दरवर्षी दिला जातो. 1956 पासून हा दिला जातोय. सर्वाधिक वेळेस हा पुरस्कार लिओनेल मेस्सी या अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय फुटबॉल संघ फिफा फुटबॉल क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? आता भारताचा जो फुटबॉल संघ आहे हा फिफाची फुटबॉल क्रमवारी आहे, यामध्ये हा 125व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न घ्या. आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन ट्रॉफी कोणी जिंकली? पहा, महिला हॉकी चॅम्पियन्स जे होतं ते भारताने जिंकलं, चीनला हरवलं. यामध्ये सुद्धा पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे भारताने जिंकली 1-0ने आणि तिथे सुद्धा चीनलाच हरवलेलं आहे. आणि ह्या स्पर्धा चीनमध्ये झालेल्या होत्या. पुरुषांच्या चीनमध्ये झाल्या होत्या, महिलांच्या भारतामध्ये बिहारमध्ये झाल्या होत्या. तर हुलुन बैर चीनमधील ठिकाण आहे. 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024मध्ये या स्पर्धा झालेल्या होत्या. आणि यामध्ये एक प्रकारे आपण लक्षात घेऊ शकतो की पुरुष आणि महिला या दोघांचंही आपल्याला इथं कन्फ्युजन नको आहे. बऱ्याच जणांचं कमेंटमध्ये महिला आणि पुरुष या स्पर्धेमध्ये कन्फ्युजन झालेलं दिसून आलेलं होतं. आता प्रश्न पुढचा घ्या. बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालयाची स्वच्छता दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मग हे बंदरे असतील, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आहे, यांचा स्वच्छता दूत म्हणून मनू भाकर यांची निवड करण्यात आलेली आहे. अनिता रॉय म्हणून पहिला जो पर्याय तुम्हाला दिलेला आहे हा कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या IPS अधिकारी आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे जे मंत्रालय आहे या मंत्रालयाचं स्वच्छता दूत म्हणून मनू भाकर आहे, परंतु कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या IPS अधिकारी म्हणून अनिता रॉय या ठिकाणी पर्यायामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये पुन्हा R अश्विनच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, जसप्रीत सिंह बुमराच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स मिळविणारा 10वा भारतीय गोलंदाज म्हणून
हा आपला बुमराह ठरलेला आहे. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपल्याला असा सुद्धा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, त्यामुळं जे आपण मुद्दे नोट डाऊन करून घेतोय त्यावरती सुद्धा क्वेश्चन बनतो. पुढे इराणी चषक कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर इराणी चषक जो आहे हा क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. 27 वर्षानंतर इराणी चषक मुंबईनं जिंकला आहे 2024-25 सालचा. ठीक आहे. पुढे हॉकी इंडिया लीगमधील सर्वात महागडा खेळाडू कोण? आता क्रिकेटमधला सर्वात महागडा खेळाडू त्याचा ऑप्शन पण दिलं आहे बघा मित्रांनो, ऋषभ पंत म्हणून. परंतु काही खेळाडूंशी काही जणांचं थोडंही कनेक्शन नसतं, त्यामुळं क्रिकेटमधले काय आणि हॉकीमधले काय सगळे सारखेच वाटतात. मग यामध्ये सर्वात महागडा क्रिकेटमधला IPL 2025च्या सीझनमधला ऋषभ पंत आहे आणि हरमनप्रीत सिंग हा हॉकी इंडिया लीगमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. पुढे ICC चॅम्पियन ट्रॉफी T20 2025 भारताने कोणाला पराभूत केले? तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी T20 रोहित शर्माच्या कॅप्टनशिपखाली त्या ठिकाणी न्यूझीलंडला हरवून आपण ती मॅच जिंकलेली आहे. पुढे महिला प्रीमियर लीग 2025चे विजेतेपद कोणी पटकावले? जसं WPL म्हणतो आपण त्याला, वुमन प्रीमियर लीग 2025. तर WPL या मुंबई इंडियन्सने जिंकलेले आहेत. आता त्यामध्ये 5 संघ समाविष्ट झालेले होते, त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आता बघूया. ICCचे भारतीय अध्यक्ष आत्तापर्यंत किती झालेत? आता हे थोडंसं जनरल नॉलेज टाईप क्वेश्चन या ठिकाणी घेतलं आहे, परंतु हे ज्ञानात भर घालण्यासाठी तुमच्या घेतलेलं आहे. एखाद्या वेळेस आला तर वैशिष्ट्याच्या स्वरूपात, विधानांच्या स्वरूपात हा प्रश्न येऊ शकतो, कारण आपण स्पर्धा परीक्षेसाठी या सगळ्या चालू घडामोडी बघत आहोत. वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या परीक्षेचे वेगवेगळे पॅटर्न असतात प्रश्नपत्रिकेचे, आणि त्याचे स्वरूपसुद्धा त्या प्रश्नांचे तशा पद्धतीनं असतात. कधीकधी विधानांमधून योग्य विधान निवडा असं सुद्धा त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सला पुन्हा मल्टिपल चॉईस ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. तर त्यामुळं आता तो विषय बाजूला ठेवू, पण यामध्ये याचं उत्तर जर बघितलं तर आत्तापर्यंत 4 अध्यक्ष दिलेले आहेत. 5व्या क्रमांकाचा अध्यक्ष आता सध्या जय शहा यांची निवड झालेली आहे. जगमोहन दालमिया हे 1997 ते 2000 साली ICCचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शरद पवार 2010 ते 12 2 वर्ष राहिलेले आहेत. M श्रीनिवास 2014 ते 15 या 1 वर्षासाठी या ठिकाणी राहिलेले आहेत. शशांक मनोहर 2015 ते 20 हे 5 वर्ष सलग राहिलेले आहेत. आणि आता सध्या जय शहा यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ह्या 15 क्वेश्चनमधून ज्या काही क्वेश्चन्सची तयारी झाली असेल ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील परीक्षेमध्ये. नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स घेणार आहोत आणि त्यानंतर एक स्पोर्ट मॅरेथॉन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जे की तुम्हाला या सगळ्या भागांवरती ती डिपेंड असणार आहे. त्यावेळेस तुमची बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन देखील त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनासुद्धा ते शेअर करायला विसरू नका. रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी क्वेश्चन या ठिकाणी देण्यात येत आहे. CET क्रिकेट पुरस्कार 2024मध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? त्यामध्ये रोहित शर्मा, राहुल द्रविड, फिल सॉल्ट आणि विराट कोहली. तर CET क्रिकेट पुरस्कार 2024 जीवन गौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? एक कमेंट करून आन्सर तुम्ही टाका, विसरू नका. त्या ठिकाणी आपण उत्तर देणाऱ्याचं नाव हे आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. तसं आपण या ठिकाणी आता आपल्या पार्ट 3 वरती ज्यांनी उत्तरं दिलेली आहेत त्यांचं या ठिकाणी मी तुम्हाला नावं सांगतो. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आमच्या टीमला देखील मोटिवेशन मिळालं की आपण जो क्वेश्चन दिला आहे त्याचा आन्सर खरंच तितक्याच इंटरेस्टने सगळ्यांनी दिलेला आहे म्हणून. ठीक आहे, तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. त्यांची नावे ही पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये पहिला क्रमांक आहे संतोष कदम यांचा, अभिनंदन सर. दुसऱ्या क्रमांकावरती उत्तर पाठवलेलं आहे अप्पासाहेब आयुष. तिसऱ्या क्रमांकावर आहेत विकास तुरारे. चौथ्या क्रमांकावर आहेत श्याम दारकू. 5व्या नंबरला आले आहेत संदीप पाटील. आणि त्यानंतर हे पहिले 5 नंबर आपले या ठिकाणी फर्स्ट 5 आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत हे आन्सर देणारे, यांचं मनापासून आणि आमच्या टीमकडून सुद्धा हार्टली कॉंग्रॅट्स. आणि इतरांनी सुद्धा उत्तरं दिलेली आहेत. त्यामध्ये प्रवीण सर, पुन्हा प्रवीण थोळ म्हणून आहेत,
आणि सतीश शिंदे म्हणून सुद्धा आहेत. ठीक आहे, तर या सर्वांनी उत्तरं दिलेली आहेत, अगदी बरोबर आलेली आहेत. आपले सर्वांचं मनापासून अभिनंदन. पुढील या व्हिडिओमधील सुद्धा प्रश्नाचं उत्तर इतरांनी सुद्धा द्यावं, त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी नाव सांगून आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा, जॉईन करा मेंबरशिप, आणि त्यामध्ये तुमच्या एक्झाम ओरिएंटेड जे काही पेपरमधील सिलेबस असेल त्या सिलेबसचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला हे जॉईन बटन किंवा तुम्ही जॉईन केलेलं जे आहे हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि जे इतरसुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये सुद्धा काही सिलेबसचे व्हिडिओ या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आपण ठेवलेली देखील आहेत. ठीक आहे, तर त्या संधीचा फायदा घ्या. आणि एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या चॅनल पेजवर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन केल्यानंतर तुमच्या नावाच्या समोर किंवा तुमच्या जे ईमेल आय डी आहे त्यानुसार तुमचं जे कमेंट करताना जे ते तुम्हाला मेल दिसतोय किंवा नाव दिसतंय त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं स्टार किंवा एक खून तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी काही जे व्हिडिओ इतरांना दिसणार नाहीत पण ते तुम्हाला दिसतील का, कारण तुम्ही ते जॉईन झालेलं आहात म्हणून. ठीक आहे, तर असो, या ठिकाणी आपण बराच वेळ घेतलेला आहे. आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.